NMS मॅरेथॉन यामध्ये आज आपण तिसरा दिवस बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा करणार आहोत. यापूर्वीचा पहिला दिवस आणि दुसरा दिवस. तर पहिल्या दिवशी आपण संख्या मालिका, संख्यांचे प्रकार आणि तर्क व अनुमान या घटकावर संख्यांचे कसे प्रश्न विचारले जातात हा भाग पाहिला. त्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर दिलेला आहे, त्याच्यावरच्या टेस्ट पण दिलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल आपण अक्षर मालिका संबंधी महत्त्वाचे प्रश्न, परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं, असे सर्व घटक, कन्सेप्ट आणि त्याचसोबत सांकेतिक भाषा हा भाग आपण समजून घेतलेला आहे. आज आपण स्पेशली तर्क व अनुमानमध्ये शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्याचबरोबर मनोरे हे 2 घटक आपल्याला आज या ठिकाणी पूर्ण करायचे. तर शाब्दिक उदाहरणं जवळपास 8 मार्काचे आहेत आणि मनोरे हा जवळपास 6 मार्काचा घटक आहे. तर शाब्दिक उदाहरणे, तर्क व अनुमान या घटकावर किमान 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. तर हे महत्त्वाचे कन्सेप्ट आपल्याला एकदा लक्षात आली ना, की मग 90 प्रश्न बुद्धिमत्तेचे सोडवण्यासाठी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सुटणार आहेत. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात. तर्क व अनुमान हा भाग आणि या भागावरील शाब्दिक उदाहरणे आणि मनोरे या संबंधीचे महत्त्वाचे प्रश्न. तर आजचा जो घटक आपण पाहतोय यामध्ये NMS मॅरेथॉन 2025. तर आज दिवस तिसरा. एकूण आपलं 10 दिवस मॅरेथॉन चालणार आहे. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी. त्यामध्ये 5 दिवस बुद्धिमत्ता, 2 दिवस गणित आणि 3 दिवस इतिहास, भूगोल आणि विज्ञान. तर आजच्या भागामध्ये आपणास महत्त्वपूर्ण असे टॉपिक शिकायचे, ज्यामध्ये तर्क व अनुमान. दुसरा घटक आहे. आता या तर्क व अनुमानमध्ये उपघटक कोणते आहेत ते आधी समजून घेऊयात. तर तर्क व अनुमान यामध्ये जे उपघटक आहेत, यामध्ये पहिला उपघटक आहे दिशा. त्यानंतर आहे दिनदर्शिका. त्यानंतर पुढील उपघटक आहे रांगेतील स्थान. त्यानंतर पुढचा उपघटक आहे वैवारी. त्याचबरोबर कूट प्रश्न. तर हे 5 प्रकारचे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे. आणि आजचा दुसरा जो घटक आहे तो आहे मनोरे. यालाच आपण पिरॅमिड असं म्हणतो. यामध्ये 2 घटक असतात. एक म्हणजे अक्षर किंवा अक्षरांचा मनोरा आणि दुसरा अंकांचा मनोरा. तर यामध्ये गुणांचा जर विचार केला तर तर्क व अनुमान हे सर्व जे घटक आहेत ते आहेत शाब्दिक. आणि या घटकावर 6 ते 7 प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आणि मनोरे यामध्ये अक्षराचे आणि अंकांचे तर 6 प्रश्न या घटकावर परीक्षेत विचारले जाऊ शकतात. म्हणजे हे 6 आणि हे 6 ते 7
अशा जवळपास 13 ते 14 प्रश्नासाठी आपण आज परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं त्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. कोडी टाईप असे काही प्रश्न या घटकावर विचारले जातात. तर पाहूयात आपण यावरील महत्त्वाचे प्रश्न. तर पहिला भाग आहे दिशा. सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी दिशा हा घटक किंवा दिशामध्ये सर्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर असावेत. जसं की आपण जर समजा कागदावर 4 दिशा दाखवल्या तर वरची दिशा असते उत्तर, आपल्या उजव्या हाताला असते पूर्व, त्यानंतर डावीकडे असते पश्चिम आणि खाली दक्षिण. तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या प्रत्येक दिशामध्ये 90 अंशाचा कोन असतो हे लक्षात घ्या. लगतच्या 2 मुख्य दिशेमध्ये 90 अंशाचा कोन असतो, म्हणजेच एक काटकोन असतो. तर परीक्षेत यामध्ये कसे प्रश्न विचारतात पहा. या दिशावर समजा ए चे तोंड दक्षिणेकडे आहे. एचं तोंड कुणीकडे आहे? दक्षिणेकडे आहे. जर त्याने स्वतःभोवती डावीकडून सत्तावीस वेळा काटकोनात वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पहा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला असेल तर एचं तोंड हे दक्षिण दिशेला आहे किंवा दक्षिणेकडे आहे. जर त्याने स्वतःभोवती 27 वेळा काटकोनात म्हणजे डावीकडे वळला, 27 वेळा काटकोनामध्ये वळला, तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं? पहिल्यांदा तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की डावीकडे वळणे म्हणजे काय. तर लक्षात घ्या, आता त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे, म्हणजे नक्कीच त्याची जी दिशा आहे तर डावी दिशा ही पश्चिम बाजूला असणार आहे. सॉरी, पूर्व बाजूला. डावी दिशा पूर्व बाजूला. म्हणजे तो डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळणार आहे थोडक्यात. तर हे लक्षात ठेवा आयडिया. डावी म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशा. म्हणजे कुठेही उभारला की डावीकडे म्हणलं की घड्याळाच्या उलट्या दिशेने करायचं. आणि जर उजवीकडे म्हणून सांगितलं तुम्हाला, उजवीकडे, तर घड्याळाच्या काट्यांची दिशा. घड्याळाचे जे काटे असतात, म्हणजे या ठिकाणी व्यक्ती कोणत्याही दिशेला उभारू दे, लक्षात ठेवा, जर तुम्हाला सांगितलं की डावीकडे वळायचं आहे तर तुम्ही घड्याळाच्या उलट दिशेने फिरायचंय. उजवीकडे वळा म्हटलं की घड्याळाच्या दिशेने फिरायचंय. आपल्या गणितात सांगितलंय स्वतःभोवती डावीकडे फिरा. आता 27 वेळा फिरत असताना एक लक्षात घ्या,
की 4 काटकोन जर फिरला एखादा व्यक्ती 4 काटकोन, तर तो मूळ जागेवर येत असतो. चार काटकोन जेव्हा एखादा व्यक्ती फिरतो तेव्हा तो मूळ जागेवर येतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला 27ला आधी 4 न भाग द्या. 4 सख्ख 24, बाकी उरते 3. म्हणजे आता फक्त 3 काटकोन त्यांनी फिरायचे, बाकी किती आहे 3. म्हणून 3 काटकोन फिरायचं. एक काटकोन जर फिरलं तर पहा, एक काटकोन पूर्वेकडे तोंड होईल, दुसरा काटकोन उत्तरेकडे तोंड होईल आणि तिसरा काटकोन पश्चिमेकडे तोंड होईल. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पश्चिम. तर असा प्रश्न अजिबात चुकू नका. डावीकडे वळायचं असेल, उजवीकडे वळायचं असेल, ठीक आहे. घड्याळाच्या दिशेने असेल तर उजवीकडे समजायचं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल तर डावीकडे समजायचं. तर आता ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे. यानंतर पुढे आपण पाहूयात त्याचबरोबर उपदिशा. या उपदिशामध्ये ही आहे ईशान्य दिशा, ही आहे आग्नेय दिशा, त्यानंतर नैऋत्य दिशा आणि वायव्य दिशा. ठीक आहे, तर लक्षात घ्या, या मुख्य दिशा आणि उपदिशामध्ये हा 45 अंशाचा कोन असतो. मुख्य दिशा आणि उपदिशामध्ये 45 अंशाचा कोन असतो. आणि परीक्षेत तुम्हाला कसं विचारतात, 135 अंशातून वळला किंवा 225 अंशातून वळला किंवा 315 अंशातून वळला. आता ह्या तिन्ही उदाहरणामध्ये आपल्याला काय लक्षात येईल, 135 अंश, 225 आणि 315. तर हेच आकडे का असणार आहेत परीक्षेमध्ये हे लक्षात घ्या. परीक्षेत आले तर हेच अंक किंवा हेच अंश असणार, हेच कोण असणार, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की 135च का विचारतात, तर 90 आणि 45 केलं की 135 होतं. म्हणजे तुम्हाला एखादा व्यक्ती जेव्हा विचारला जातो की एक व्यक्ती 135 अंशातून वळला, तर 135 कशासाठी, तर 90 अंश म्हणजे एक काटकोन होतो आणि राहिलेला 45 म्हणजे पुन्हा उपदिशा होते कोणती तरी. किंवा ते परीक्षेत तुम्हाला 225 काय विचारणार, कारण 90 अधिक 90 अधिक 45 म्हणजे 225 अंशातून जर वळायचं असेल, तुम्हाला फिरायचं असेल, तर काय करावं लागेल, 2 वेळेस काटकोनातून वळावं लागेल आणि एकदा 45 अंशातून वळावं लागेल. आलं लक्षात. मग 315चं पण तसंच आहे, 90 90 90 तीनदा आणि मग 45. त्यामुळे तुम्हाला असं कधी ते विचारणार नाहीत 125 अंश 105 अंश असं विचारणार नाहीत. ते विचारलं तर डायरेक्ट हेच कोण विचारतात. त्यामुळे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता याच कोणावर तुम्हाला लक्षात आलं असेल तर एक छोटासा प्रश्न पहा. ए चे तोंड सुरुवातीला, ए चे सुरुवातीला तोंड आग्नेय दिशेला आहे, तो उजव्या बाजूने 225 अंश वळला. तर सांगा आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल. एचं सुरुवातीला तोंड आग्नेय दिशेला आहे,
आणि तो 225 अंशातून उजवीकडे वळलेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. खूप खूप अभिनंदन सर्वांचं. तर यामध्ये यशस्वी, वंदना, अक्षरा, प्रीती, स्वराज, श्रावणी, मानवी, श्रेया, स्वप्नील, अनुष्का, सार्थक, प्रशिक, आकांक्षा, अभिनव, श्री गणेश, आरती, अपेक्षा, समर्थ, आदित्य, उजेर, सृष्टी, हर्षदा, ओंकार, आफिरा, प्रथमेश, रुपेश, कुणाल, तनुजा, आयुष, देविका, गौरवी, आलिया, वैदेही, श्री, आर्या, माऊली, अक्षरा, अनम, आर्या, ज्ञानेश्वरी, साई, वेदांत, आलोक, आरोही, प्रितेश, समृद्धी, समीक्षा, अपेक्षा, श्रावणी, क्षितिज, श्रावणी मोजगे, रोहन, मनस्वी, आदिती, वेद, प्रसाद, मधुरा, अनुष्का, श्रेयश, प्रीती, राजनंदिनी, सना, साक्षी, स्वरा, सुफिया. तर या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपण यापैकी एकाला संधी देऊयात. साक्षी सर्वदे, सांगता येईल तुला? येस सर. बोल. उत्तर हम्म. 225 म्हणजे 2 काटकोन आणि 45 अंश, बरोबर आहे. हो. आता आग्नेयेला तोंड असेल तर आता एक काटकोन म्हणजे नैऋत्येला तोंड आलं, दुसरा काटकोन म्हणजे वायव्येला, आणि पुढे 45 अंश म्हणजे उत्तर दिशेला त्याचं तोंड असेल. ठीक आहे, तर असे प्रश्न चुकू नका. दिशा या घटकावर अतिशय सोप्या पद्धतीने. त्यानंतर एकच दिशेचा प्रश्न घेऊयात आणि मग आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे, कारण असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तर पुढचा घटक आहे, समजा या ठिकाणी ए आहे आणि त्याचं या ठिकाणी घर आहे. एचं इथं घर आहे आणि या ठिकाणी त्याची शाळा आहे. तर या ठिकाणी त्याची शाळा आहे. आता ए हा त्याच्या घरातून निघालेला आहे आणि तो 8 मीटर चालत गेला. त्यानंतर तो या दिशेला वळलेला आहे आणि तो 18 मीटर चालत गेला आणि पुढे इथून तो शाळेत गेल्यानंतर इथं तो 16 मीटर अंतर चाललेला आहे. तर परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की शाळा ते घर यामध्ये किती अंतर आहे. शाळा ते घर यामध्ये किती अंतर आहे. तर हा दिशेवरचाच प्रश्न आहे, लक्षात घ्या. कारण तो सरळ चालत गेला, डावीकडे वळला, पुन्हा म्हणजे तुम्हाला आकृती दिली जात नाही. मी तुम्हाला इथं आकृती दिली आहे पाहण्यासाठी, लक्षात घ्या. पण तुम्हाला तिथे शाब्दिक उदाहरणामध्ये सांगितलं जातं, ये घरातून निघाला, तो पूर्वेकडे 8 मीटर चालत गेला, त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 18 मीटर चालत गेला, त्यानंतर पुन्हा तो पूर्वेकडे वळला आणि 16 मीटर चालला. तर घर ते शाळा हे अंतर किती मीटर असेल.
आता या ठिकाणी बघा, सरळ सरळ पहिला तर ऑप्शन काय असतो, तर ह्या सगळ्यांची बेरीज करून पहिला ऑप्शन दिला जातो. म्हणजेच 8 आणि 18 26, 26 आणि 16 42. म्हणजे पहिलाच ऑप्शन असतो 42 मीटर. मग दुसरं ऑप्शन थोडं कमी जास्त करून समजा 34 मीटर. तिसरं ऑप्शन अजून काहीतरी कमी जास्त करून 30 मीटर. चौथा ऑप्शन येतं 38 मीटर. ठीक आहे, मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा? तर हा प्रश्न सोडवत असताना एक सोपी पद्धत अशी आहे, तर हे डायरेक्ट अंतर आहे, इथून ए पासून शाळेपर्यंत डायरेक्ट अंतर आपल्याला घ्यावं लागतं. हे डायरेक्ट अंतर मोजायचं असेल तर इथं या ठिकाणी लंब टाकून ही रेषा अशी वाढवावी लागेल, म्हणजे इथं काटकोन तयार होईल. आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये आता ही बाजू असेल 18 मीटर आणि हे जर इथं 8 घेतलं तर हे इथपर्यंतचं 8 आणि हे पुढचं 16. म्हणजे हे टोटल होईल 24 मीटर. मग तुम्हाला जर पायथागोरसचा त्रिकूट माहिती असेल, त्रिकूट, पायथागोरसचा त्रिकूट म्हणजे कोणते? जर काटकोन त्रिकोणाच्या बाजू 18 24 असतील तर तिसरी बाजू ही 30च असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो कर्ण आहे हा असेल 30 मीटरचा. तर असा प्रश्न परीक्षेत आपल्याला एक तरी विचारला जाणार, हे लक्षात ठेवा. तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये नाही विचारला तर गणितामध्ये पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण दिशा या घटकावरची माहिती घेतलेली आहे. आता यानंतर आपण पाहूयात दिनदर्शिका आणि दिनदर्शिकेवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तर आत्ताच पुढचा घटक आपण दुसरा घटक समजून घेणार आहोत, तो म्हणजे दिनदर्शिका. तर दिनदर्शिका या घटकामध्ये काय माहिती असणं गरजेचं आहे आपणास? तर दिनदर्शिकेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला विशेष वार जे असतात, म्हणजेच दिनविशेष माहिती असणं गरजेचं आहे पहिल्यांदा. तर कारण जर दिनविशेष तुम्हाला माहिती असेल तर वार आपल्याला शोधता येतात किंवा आपल्याला माहिती होतात. तर दिनदर्शिकेमध्ये महत्त्वाची माहिती काय आहे? तर साधारण वर्ष आणि दुसरं आहे लीप वर्ष. यामधला डिफरन्स तुम्हाला माहिती असेल. साधारण वर्ष 365 दिवस, तर लीप वर्ष 366 दिवस. मग हा एक दिवस कुठं वाढतो? तर हा वाढलेला दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवसाचा गृहीत धरला जातो. म्हणजे साधारण वर्षामध्ये 28 दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो आणि इकडं 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो. त्याचबरोबर लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं. आणि हे लीप वर्ष कसं ओळखायचं? दिलेल्या वर्षाला जर 4 न भाग जात असेल, जसं 1912 किंवा 2016, 2024, 2028, तर या सर्व वर्षांना 4 ने भाग जातो. एकक स्थानी आणि दशक स्थानी मिळून संख्येला 4 ने भाग जातो. म्हणजे सर्वच संख्येला 4 ने भाग जातो, म्हणून याला आपण लीप वर्ष असं म्हणतो. पण जर शतकाचे वर्ष असतील तर 400च्या पाड्यामधील जेवढे शतक आहेत
ते लीप असतात. इतर शतक हे लीप वर्ष नसतात. तर या पद्धतीने आपण हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर साधारण वर्षामध्ये म्हणजे वर्षाची जी सुरुवात आणि शेवट आहे तो सेम डे असतो. हे पण तुम्हाला माहिती असू द्या. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर, त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट, त्याचबरोबर बाल दिन, चौदा नोव्हेंबर, तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. तर ह्या ज्या घटना आहेत चारी पण, तर वर्ष कोणतंही असेल तर या 4 दिवशी हा एकच वार असतो हे लक्षात ठेवा. म्हणजे 5 सप्टेंबरला जर सोमवार आला तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पण सोमवारच राहणार, 14 नोव्हेंबरला पण सोमवारच राहणार आणि 1 ऑगस्टला म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिवशी पण सोमवारच राहणार. म्हणजे या दिवशी एकच वार असतो हे लक्षात ठेवा. सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत. या दिवशी एकच वार असतो. यानंतर आणखी एक आपल्याला ग्रुप समजून घ्यायचा आहे. त्या दिवशी पण एकच वार असतो. तर पुढचा जो गट आहे त्यामध्ये महाराष्ट्र दिन, ज्यास आपण कामगार दिन असं ओळखतो, 1 मे रोजी असतो हा. त्यानंतर महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर. तर हे जे दिवस आहेत या दिवशी पण एकच वार असतो. म्हणजे 1 मेला जर बुधवार असेल तर नाताळ पण बुधवारीच आणि महात्मा गांधी यांची जयंती पण बुधवारीच येते. ठीक आहे, आता यावरचे प्रश्न कसे असतात ते आपण समजून घेऊयात. एकतर एकच तारखेचा वार पुढे पुढे विचारला जातो. उदाहरणार्थ समजा 2016चा पर्यावरण दिन रविवारी होता. तर 2022चा
पर्यावरण दिवस कोणत्या वारी असेल? तर 2016चा पर्यावरण दिन रविवारी आहे. तर 2022चा कधी? तर सर्वप्रथम आपणास पर्यावरण दिन कधी असतो माहिती आहे? कुणाला माहिती आहे पर्यावरण दिन कधी असतो? त्यांनीच रेज हँड करा. इतरांनी रेज डाऊन करून घ्या. ज्यांना माहिती नाही त्यांनी हात वर ठेवू नका. ज्यांना माहिती आहे पर्यावरण दिन कधी असतो, सार्थक सांगता येईल तुला? ओके, पर्यावरण दिन कधी असतो? श्री पाटील सांगता येईल तुला? हो सर. हम्म, सर 5 जूनला. 5 जून. म्हणजे आपण काय लिहू शकतो मग 5 जूनला? पर्यावरण दिन. 5 जून 2016चा पर्यावरण दिन आहे रविवारी. तर 2022चा पर्यावरण दिन कधी असेल? माहिती आहे तुला कसं काढायचं? सर 2016 हे लीप वर्ष येईल आणि पुढच्या वर्षी दर पुढच्या वर्षी एक वर वाढते. हम्म, 2016ला लीप वर्ष हे 2 वर वाढते. हम्म. 2 दिवस आणि पुढे एक दिवस 2016ला रविवार आहे. तर पुढे वाढत असताना 16 जरी लीप वर्ष असलं तरी फेब्रुवारी महिना यापूर्वीच निघून गेलाय. त्यामुळे 2016चा आणि लीप वर्षाचा काहीही बदल होणार नाही हे लक्षात घ्या पहिल्यांदा. ठीक आहे. तुम्हाला जर सोप्या पद्धतीनं सोडवायचा असेल हा प्रश्न तर असा पण सोडवू शकतात. 5 जून 2016 रविवार, त्यानंतर 5 जून 2017 सोमवार. इथं 2 दिवस का वाढवले नाहीत? कारण हा फेब्रुवारी महिन्याच्या नंतरचा येणारा महिना आहे जून, आणि फेब्रुवारीच्या दिवसाचा या ठिकाणी काही फरक पडत नाही. त्यानंतर 2018चा जर विचार केला तर मंगळवार असेल. 2019ला बुधवार असेल. यानंतर आता 2020. आता 2020ला मात्र या ठिकाणी लीप वर्ष येणार आहे. कारण 19 जूनपासनं 20 जूनपर्यंत जर आपण तारखा मोजल्या पुढील, तर इथं आता बुधवार नंतर गुरुवार न घेता शुक्रवार, म्हणजे एक दिवस इथं जम्पिंग करायचं आहे. आणि मग पुढे कंटिन्यू 2021ला असेल शनिवार. आणि मग 2022ला असेल रविवार. ठीक आहे, लक्षात आलं? जिथं लीप वर्षाचा महिना 2 तारखांच्या दरम्यान येतो त्याच ठिकाणी प्लस करायचं आहे हे लक्षात ठेवा. यानंतर जर प्रश्न आलाच असाच पद्धतीनं तर तुम्ही दिनविशेष एक लिहून काढा सर्व. दिनविशेष म्हणजे यामध्ये कोणते कोणते? तर बालदिन आहे, बालिका दिन आहे, पर्यावरण दिन आहे, ओझोन दिवस आहे, विज्ञान दिवस आहे, त्याचबरोबर साक्षरता दिन आहे, शिक्षक दिन आहे, शिक्षक दिन वेगळा आहे. तर हे दिनविशेष तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करा. तुम्ही स्वतः शोधा, म्हणजे तुमच्या कायम लक्षात राहतील. होमवर्कमध्ये लक्षात ठेवा.
तुम्हाला सर्व दिनविशेष लिहायचे आहेत. यानंतर आपण याच घटकावर याही पद्धतीने प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ 12 जानेवारी 1997 रोजी रविवार आहे. तर बघा 12 जानेवारी 1997 रोजी रविवार होता. तर 12 जानेवारी 2007 रोजी कोणता वार असेल? तर 97 ते 2007. आता हे पटकन कसं काढायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर 2007 आणि 2097 यामध्ये 10 वर्षाचा फरक आहे. म्हणजे 10 वर्ष तर ऑलरेडी पुढे जाणार आहोत आपण. मग यामध्ये वर्ष किती आहेत फरक? वर्षाचा फरक जो आहे तर 97 ते 2007 म्हणजे 10 वर्षाचा फरक पडला. त्यानंतर लीप वर्ष. तर 97 पासून जर लीप वर्ष पाहिले तर 2000 आणि 2004 दोनच लीप वर्ष आहेत. तर यांची बेरीज करायची. हे एकूण वर्ष आणि लीप वर्ष. तर हे येतं 12 वर्ष. आता याच 12ला 7 न भाग द्यायचा. 7 एक 7, बाकी उरेल 5. तर या ठिकाणी बाकी 5 आहे म्हणून काय करायचं आहे? रविवारच्या पुढे 5 दिवस मोजायचे. म्हणजे जसे की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 2007ला 12 जानेवारीला शुक्रवार असेल. अशाच पद्धतीचा प्रश्न एखाद्या मुलाचा जन्म दिला जातो आणि मग त्याचा 10वा वाढदिवस कधी आहे, 12वा वाढदिवस कधी आहे, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे वार आपल्याला शोधायचा असतो. तर या पद्धतीने आपण दिनदर्शिका ही संकल्पना या ठिकाणी समजून घेतलेली आहे. काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जातील. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? ओके. यानंतर आपण तिसरा घटक पाहणार आहोत यामध्ये. तर हे लक्षात घ्या, हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तर पुढचा भाग आहे रांगेतील स्थान. तर रांगेतील स्थान यामध्ये आता रांगेमध्ये माहिती देत असताना उभे आणि आडवे आता पहा, याला जर आपण नंबर दिला 1 2 3 4 5. ठीक आहे. तर आता हे नंबर डावीकडून उजवीकडे आहेत. हे जर नंबर असे दिले 1 2 3 4 5, तर हे नंबर उजवीकडून डावीकडे आहेत. ठीक आहे. तर या घटकावर प्रश्न कसा असतो परीक्षेमध्ये? समजा एका रांगेमध्ये जर उभा असेल किंवा आपण आता जर या ठिकाणी पाहिलं, समजा हा ए नावाचा व्यक्ती आहे, त्याचा डावीकडून 4था नंबर आहे पण उजवीकडून दुसरा नंबर आहे. ठीक आहे. तर याच्यावर आधारित कसे प्रश्न येतात? समजा ए चा
डावीकडून 17वा क्रमांक आहे. ए चा डावीकडून 17वा क्रमांक आहे. तर त्याचा उजवीकडून 20वा क्रमांक असल्यास ओके, आलं उत्तर. तर आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना एक लक्षात ठेवा, ए चा डावीकडून 17वा आणि त्याचा उजवीकडून 20वा असेल. आणि जर एकूण विद्यार्थी काढायचे असतील आपणास, एकूण विद्यार्थी समजा एकूण विद्यार्थी दिले, एकूण विद्यार्थी समजा 65 आहेत आणि समजा राजूचा पुढून 19वा क्रमांक असेल, तर पाठीमागून कितवा क्रमांक असेल, असाही प्रश्न येतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे रांगेतील स्थानावर एक किंवा दोन प्रश्न फिक्स येणार एवढं निश्चित आहे. आता हा प्रश्न आपण कसा सोडवतो? जर एकूण विद्यार्थी 65 असतील, पुढून 19वा क्रमांक असेल, तर पाठीमागून काढत असताना 65 मधून 19 वजा केलं जातं आणि याच्यामध्ये +1. 15 मधून 9 गेले, 6 राहिलं. 46 अधिक 1 म्हणजे 47वा क्रमांक असतो पाठीमागनं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एकूण काढायचं असेल किंवा मागून आणि पुढून क्रमांक दिला असेल तर एकूण, किंवा एकूण आणि मागून क्रमांक दिला तरी काढायचं असेल. यानंतर आपण पुढचा जो भाग पाहणार आहोत त्यामध्ये वयवारी या घटकावरचे प्रश्न. तर परीक्षेत वयवारी या घटकावरचे पण प्रश्न विचारले जातात. तर वयवारीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा दोन व्यक्ती वर्ष असेल समजा, हा व्यक्ती ए जो आहे त्याचं आपण आज म्हणजेच 2025चं वय जर पाहिलं तर समजा 20 वर्ष आहे. दुसरा एक व्यक्ती आहे बी, त्याचं वय आहे 24 वर्ष. पहा आता जसं वर्ष वाढेल, म्हणजे वर्ष झालं आता 2028,
तर एचं वय आता 3 वर्षानं वाढणार आहे म्हणजे तो 23 वर्षाचा होईल. बीचं वय पुन्हा 3 वर्षानं वाढेल म्हणजे तो 27 वर्षाचा. आणि यांच्या वयातला जो फरक आहे, आज हा फरक 4 वर्षाचा आहे. 3 वर्षानंतर पण 4च वर्षाचा फरक राहणार आहे. जर आपण 2015चं वय लिहिलं, 2015चं वय म्हणजे 5 वर्षापूर्वी, तर एचं वय असेल 15 वर्ष आणि बीचं वय असेल 19 वर्ष आणि त्यांच्या वयामध्ये फरक असणार आहे 4च वर्षाचा. तर हे का महत्त्वाचं आहे? कारण 2 व्यक्तीमधल्या वयाचा फरक हा नेहमी समान राहतो. 2 व्यक्तीतल्या वयाचा फरक हा वाढत नाही किंवा कमी पण होत नाही. आजच्या वयांची बेरीज, ए व बी यांच्या आजच्या वयाची बेरीज 27 वर्ष असून आणखी 8 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे हा. ए आणि बी यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 27. तर 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? पहिला पर्याय असेल 35 वर्ष, दुसरा पर्याय असेल 37 वर्ष, तिसरा पर्याय असेल 45 वर्ष आणि चौथा पर्याय असेल 42 वर्ष. म्हणजेच यामध्ये आपल्या लक्षात यायला हवं की ए आणि बी यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. 8 वर्षानंतर आता दोघांचं पण वय 8 वर्षानं वाढणार आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. दोघांचंही वय 8 ने वाढणार आहे म्हणजे एकूण वाढ किती होईल? मग 27 मध्ये 8 प्लस करावं लागेल आणि अजून 8 प्लस करावं लागेल म्हणजे टोटल 16 प्लस करावं लागेल आणि याचं उत्तर येईल मग 43. 43 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. आपण एकाला विचारूयात. अजिंक्य, सांगता येईल तुला? येस सर. ओके, त्यांच्या 5 वर्षापूर्वीची वयाची बेरीज आहे 35 वर्ष आणि जर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज काढली तर तिघांचे एबीसी असे 5 मिळून होते 15 वर्ष. यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला 50 वर्ष मिळते आणि आजपासून 5 वर्षांनंतरची अशी 15 वर्ष यांची जर बेरीज केली तर 65 वर्ष मिळते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 65 वर्ष. करेक्ट, अगदी बरोबर. खूप छान. म्यूट करून घ्या अजिंक्य. तर पहा, 5 वर्षापूर्वी, त्यानंतर आज म्हणजे आजची त्यांची बेरीज काय असेल ती, आणि 5 वर्षानंतर. तर बरेच जण काय करतात, 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर म्हणलं की फक्त 15 प्लस करतात, परंतु 5 वर्षापूर्वी त्यांची 35 आहे. जर त्यांची आज बेरीज काढायची असेल तर प्लस 15 करा म्हणजे 50 होईल. 5 वर्षानंतर आणखी काढायची असेल तर प्लस 15 करा 65 होईल. साधं सोपं लॉजिक. आज समजा तुमचं वय आहे 14 वर्ष. 4 वर्षापूर्वी तुमचं वय किती असणार आहे? 10 वर्ष. आणि 4 वर्षानंतर किती असणार आहे? 18 वर्ष.
म्हणजे 4 वर्षापूर्वीचं वय आणि 4 वर्षानंतरचं वय यामध्ये 8 वर्षाचा फरक असतो, हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीने या ठिकाणी 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर म्हणजे प्रत्येकाचं वय 10-10 वर्षानं वाढलेलं आहे. प्लस 30 केलं तरी चालेल किंवा 15-15 केलं तरी चालेल. त्याचबरोबर आई, मुलगा, वडील यांच्या वयावर पण या ठिकाणी सूत्ररूपाने उदाहरणं विचारले जाऊ शकतात. तर काळजीपूर्वक तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवायची आहेत. यानंतर आपल्याला पुढचा जो भाग आहे यामधला दिशा, कॅलेंडर, दिनदर्शिका, रांगेतील स्थान, वयवारी हे प्रश्न आपण पाहिलेत. यानंतर आपण कूट प्रश्न आणि त्याचे प्रश्न कसे असतात कूट प्रश्नामध्ये, तर कूट प्रश्नामध्ये बऱ्याचशा वेळेस तुम्हाला तर्क व अनुमानचा विचार करूनच प्रश्न सोडवता येतात. तर कूट प्रश्नामधला एक नमुना प्रश्न या ठिकाणी समजून घेऊयात आपण. आणि या घटकावर किमान 2 ते 3 प्रश्न येतात, हे पण लक्षात घ्या. समजा 0 ते 9 अंक YE गुणिले ME बरोबर TTT. तर या अक्षराच्या ठिकाणी 0 ते 9 अंक आहेत. तर आपल्याला हे शोधायचं आहे की Y ची किंमत काय असेल, E ची किंमत काय असेल किंवा T ची किंमत काय असेल. आता पहिलाच प्रश्न असा आहे, प्रश्नाचा पण खूप उपयोग होतो या ठिकाणी. पहा या घटकावर प्रश्न काय आहे, E ची किंमत किती असेल. आणि पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 7 आणि चौथा पर्याय आहे 9. त्यानंतर असाच प्रश्न आहे पुढे. हे प्रश्न पण खूप आपणास महत्त्वाचे असतात. प्रश्न दुसरा आहे, Y ची किंमत किती आहे. याचा पहिला पर्याय आहे 0, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय आहे 5 आणि चौथा पर्याय आहे 6. आणि तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न, T ची किंमत किती असेल. याचा पहिला पर्याय आहे 6, दुसरा आहे 7, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 9. तर हा तिसरा प्रश्न. आता बघा, तर्क व अनुमान आणि कूट प्रश्नामध्ये एकाच ह्याच्यावर असे 3 प्रश्न दिलेले आहेत. मग या 3 प्रश्नामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर TTT म्हणजे काय, सारखा अक्षर. आणि E म्हणजे E जर सुरुवातीला असेल तर या ठिकाणी E गुणिले E म्हणजे E चा वर्ग होत असतो. आणि वर्गसंख्या म्हणजे या TT ठिकाणी वर्गसंख्या असणार आहे. वर्गसंख्या म्हणजे काय, वर्गसंख्येच्या ठिकाणी येणारा अक्षर. तर आपल्याला माहिती आहे वर्गसंख्येच्या सुरुवातीला किंवा वर्गसंख्येमध्ये 2 कधीच नसतंय, 3 पण नसतंय, 7 पण नसतं आणि 8 पण नसतं. म्हणजे 2 नाही, 3 नाही, 7 नाही, 8 नाही. म्हणजे T ची किंमत 2 नसते, 3 नसते, 7 नसते, 8 नसते. जर आपण आता Tच्या प्रश्नावर जर लक्ष दिलं थोडं, तर 7 नसते किंमत, 8 पण नसते. आता राहिलाय कोणता, 6 किंवा 9. आता 6 किंवा 9 आपण जर असा विचार केला की हा T 6, 6, 6 असेल,
तर ई किती असायला पाहिजे? कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर 6 येतो? तर ई असायला पाहिजे 4 किंवा ई असायला पाहिजे 6. बघा प्रश्न कसा सुटतो. खूप काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवावा लागतो. ई किती असायला पाहिजे? 4 चौक 16, 6 येईल किंवा 6 6 36 6 येईल. पण ईचा जर प्रश्न तुम्ही इथं पाहिलात, ईचा प्रश्न, तर इथं ईची किंमत 4 पण दिलेली नाही पर्यायात आणि 6 पण दिलेली नाही. म्हणजे याचा अर्थ टी हे 6 नाही कळालं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे टी हे 6 असू शकत नाही. इथपर्यंत आपण फायनल उत्तराला आलोत. मग टी काय असेल? तर 9 असेल. 9 9 9. ओके. आता टी जर 9 असेल तर ई 2 घेऊन चालेल का? पहिला प्रश्न बघा, ईची किंमत 2 चालेल का? 2 गुणिले 2 4 येणार नाही. ईची किंमत 9 घेतली तर 9 9 81. आता टीची पण 9 आणि ईची पण 9 हे पण शक्य नाही. आता आपल्याकडे 2 किमती राहिल्यात. एक म्हणजे 3 आणि दुसरं म्हणजे 7. तर इथं 3 3 घेतलं तरी चालतं, कारण 3 त्रिक 9 होतंय आणि 7 7 घेतलं तरी चालतं, 7 7 49 होतंय. आता प्रश्न येतो वायच्या किमतीचा. आता वायची किंमत जर आपण इथं 0 आणि 0 घेतली, 0 आणि 0 घेतली, तर 7 7 49, 0 तर येणारच नाही. म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल झाला. मग वायची किंमत आपण 2 घेऊयात. म्हणजे आपल्या संख्या तयार होतील 27. परंतु आता वायची किंमत 2 घेतली म्हणजे 0 तर शक्य नाही. म्हणजे 0 घेतल्यावर शक्य नाही होणार, कारण यमची किंमत आपल्याला माहिती नाही. असो, तर जेव्हा आपल्याला असं निरीक्षण करता येतं किंवा मग दुसरा पर्याय अजून असा आहे, हे जे 999 आहे त्याचे अवयव पाडा पटकन. 999 चे अवयव कसे पाडायचे? तर 999ला आपण जर 3 न गुणलं तर 3 गुणिले 333 होतात. बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 1 1 1 येतं. बरोबर 3 गुणिले 3 गुणिले पुन्हा इथं 3 न भाग जातो. 3 त्रिक 9, 2 उरले 3 असं ते 21. आता ह्या 3 3चा जर गुणाकार केला तर तो येतो 27 गुणिले 37. आणि आपल्याला हे लक्षात येतं की 27 गुणिले 37 हे या ठिकाणी बरोबर आहे आणि त्यांचा गुणाकार येतो 999. तर बऱ्याच जणाला या प्रश्नाचं स्पष्टीकरण कसं काढायचं हेच माहिती नाही. मग याला सर्व तर्क व अनुमान, याचं टॉपिकचं नावच आहे तर्क व अनुमान, लक्षात घ्या. आणि मग आपल्याला लक्षात येतं की ईची किंमत 7 फायनल होते आपली. म्हणजे या ठिकाणी 2 पण कॅन्सल होते, म्हणजे ईची किंमत 7, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. इथं टीची किंमत आपण पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. आता वायची किंमत काढायची आहे. आता वाय 2 असेल किंवा 3 असेल, म्हणजे 5 पण नाही 6 पण नाही, राहिला पर्याय क्रमांक 2. झालं, सर्वांची उत्तरं मिळाली. यावर आणखी एक प्रश्न आहे आपल्याला विचारलाय, तर तो कोणता प्रश्न आहे? तर या सर्वांची बेरीज किती होते असा एक प्रश्न आहे. कुणाकुणाची बेरीज पहा. ई प्लस एम प्लस टी प्लस वाय बरोबर किती? तर ईची किंमत आपल्याला माहिती आहे 7 आलेली आहे. एमची किंमत आणि वायची किंमत 2 3 पैकी एक असणार आहे, म्हणजे त्यांची बेरीज 5 असेल आणि टीची 9 आहे. आणि मग या पद्धतीनं आपण जर किमती लिहिल्या तर ईची किंमत आहे 7, टीची किंमत आहे 9 आणि वाय आणि एम मध्ये समजा आपण वायला 2 घेतलं तर एमला 3 घ्यावं लागेल, तर यांची बेरीज येते 21. तर असे 4 प्रश्न या ठिकाणी विचारलेत या घटकावर एकाच कोड्यावर. म्हणून तर्क मध्ये एक अशी कोडी टाईपची पण प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर कधी कधी सायकलची संख्या, मोटारसायकलची संख्या, 4 चाकी 2 चाकी यांच्या संबंधानेही प्रश्न विचारली जातात.
तर हे सहसंबंध लक्षात घेऊन आपल्याला प्रश्न सोडवायची असतात. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नामध्ये खूप काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही नियम दिले जातात आणि संख्या संच दिले जातात. तर तशीही प्रश्न परीक्षेत विचारली जातात आणि ते तुम्हाला सोडवता येतील. या पद्धतीने आपण हे सर्व घटक या ठिकाणी घेतोय. दुप्पट मिळवा, हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे, संख्येचा वर्ग करून त्याचे निम्मे करा. तिसरं आहे, संख्येचा घन करून त्यातून ती संख्या वजा करा. आणि चौथा आहे, संख्येची 5 पट करून त्यात 3 मिळवा. आता हे 4 वेगवेगळी वाक्य आहेत आणि आता तुम्हाला संख्यांचे गट दिले जातात. पहिला समजा प्रश्न आहे, यामध्ये संख्या आहे 24, 48, 80, 15. तर वरच्या कोणत्या नियमात बसतो? संख्येचा वर्ग करून त्यात संख्येचे दुप्पट मिळवलेले आहे, संख्येचा वर्ग करून त्याचे निम्मे केलेले आहे, संख्येचा घन करून त्यात तीच संख्या वजा केलेली आहे, का संख्येची 5 पट करून त्यात 3 मिळवलेला आहे? खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केला, आपण पाहूयात. श्रेयश, सांगता येईल तुला? ओके, किती येतो? संख्येचा वर्ग करून संख्येची दुप्पट मिळवली. जसं की 24 म्हणजे काय? 4चा वर्ग अधिक 8. ते 4चा वर्ग अधिक 8. 6चा वर्ग अधिक 12. 8चा वर्ग अधिक 16 आणि 3चा वर्ग अधिक 6. बरोबर आहे. म्हणजे वर्गसंख्या केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती संख्या मिळवली, त्याची दुप्पट मिळवली की हा गट मिळतो. मग आपल्याला याचा उत्तराचा पर्याय कोणता लिहावा लागणार? पर्याय क्रमांक 1. याचे पर्याय नसतात तर ह्या वरच्या चारीपैकी एक वाक्य त्याला लागू होतं आणि मग ते आपण निवडू शकतात. त्यानंतर आपण पुढचा गट पाहूयात. तर पुढचा गट आहे 288, 128, 32, 100. तर या प्रश्नासाठी वरच्या चारीपैकी कोणतं वाक्य सुटेबल असेल? स्वराज, सांगता येईल तुला? ओके, ट्राय करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वांनाच या ठिकाणी संधी देऊ शकत नाही. काही मोजक्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी विचारतोय, त्यामुळे इतरांना येत नाही असं नाही. तर तुम्हालाही या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर येत असतं, परंतु सगळ्याला विचारणं शक्य नाही. तर या पद्धतीनं आपण हे पुढे कंटिन्यू करणार आहोत.
राजनंदिनी तुला सांगता येईल? हो सर. बोल. संख्येचा वर्ग करून त्यात संख्येची दुप्पट मिळेल. वर्ग करून त्याची दुप्पट केलेली आहे. जसं पहिली संख्या आहे 12चा वर्ग आणि त्याची दुप्पट, 8चा वर्ग त्याची दुप्पट, 4चा वर्ग त्याची दुप्पट. पण 100ला काय मग? 100 नाही येणार आहे की नाही. इथं आपण 200 घेऊयात, म्हणजे 10चा वर्ग गुणिले 2. म्हणजे या ठिकाणी याचा पर्याय काय विचारणार जाणार? इथं पर्याय नाही वरच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण वर्ग करून दुप्पट केले, तिथं निम्म्याचा पर्याय आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 43, 58 करेक्ट. तर या ठिकाणी संख्येची पाचपट करून त्याच्यामध्ये 3 मिळवले आहे. म्हणजे आता 43 कसं आलं असेल, तर 8 गुणिले 5 अधिक 3 केला असेल. 50 म्हणजे 10 गुणिले 5, 11 गुणिले 5 अधिक 3 केला असेल. 20 गुणिले 5 अधिक 3, 12 गुणिले 5, 12 पंचे 60, आणि इथे येणार आहे 20 गुणिले 5 अधिक 3. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर हे झाले तर्क व अनुमान या घटकावरचे महत्त्वाचे प्रश्न. आता यानंतर जर आपण पुढे पाहिलं, यानंतर आपण मनोरे, यालाच आपण इंग्रजीमध्ये पिरॅमिड असं म्हणतो. तर याला पिरॅमिड का म्हणतात? तर आपल्याला माहिती आहे पिरॅमिडचा आकार असा या पद्धतीनं दिलेला असतो. ठीक आहे, अगदी तशाच पद्धतीनं ह्या पिरॅमिडच्या आकारासारखे मनोरे असतात, आणि या मनोरेवर प्रश्न कसे असतात ते आपल्याला समजून घ्यायचे. तर मनोरे हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे अक्षरांचा मनोरा, तर अक्षरांचा मनोरा यामध्ये अक्षर दिलेले असतात. उदाहरणार्थ समजा ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू. तर हे अक्षर, आणि या अक्षराच्या मनोऱ्यानुसार जर आपण पाहिलं आता, तर हे यू पर्यंतचे सर्व अक्षर आपण या ठिकाणी पाहू शकतात. तर मनोऱ्यामध्ये काय केलं जातं, तर दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध असतो, उदाहरणार्थ आपण एक मनोरा पाहूयात. या मनोऱ्यामध्ये के, क्यू, एल, जी हे अक्षर आहेत, 4 अक्षर. के, क्यू, एल, जी, आणि त्याच्याशी संबंधित आहे एल, डी, एच, एम. जर असं असेल तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ओ, टी, एन, जे साठी पुढे काय येईल? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार के या ठिकाणी क्यू अक्षर आहे. के, क्यू, एल, जी. म्हणजे इथं जर पाहिलं के कडून क्यू कडे, क्यू कडून एल कडे, आणि एल कडून जी कडे, असे हे पहिले 4 अक्षर तुम्हाला दिसतील. आता याचा संबंध कसा दिलाय, तर एल, डी म्हणजे इथूनच लगेच वर अक्षर गेलेलं आहे. हे एल कडून वर डी कडे, डी कडून एच कडे, आणि एच कडून एम कडे, असा हा दुसरा गट आहे. तसाच आता आपल्याला जर पाहिलं आपण,
OTNG कुठं आहे? OTNG O कडून T कडे, T कडून N कडे आणि N कडून J कडे. त्याच्यासाठी काय? तर तशीच सेम जर डायग्राम आपण काढली या ठिकाणी, तर N कडून पुन्हा वरचा अक्षर येईल D, F, F कडून I कडे आणि I कडून M कडे. म्हणजे जे उत्तर असणार आहे आपलं ते उत्तर असेल HFIM. पहा, लक्षात येतं का आपल्या? म्हणजे जसं पहिल्या दोन्हीमध्ये जसा पॅटर्न असतो अगदी तसाच पॅटर्न आलं. तर हा झाला अक्षरांचा मनोरा. आता हा एक प्रश्न आहे. तर असे 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात याच्यासारखे. हा एक प्रश्न झाला. त्यामुळे अक्षरांच्या मनोऱ्यावर 3 गुण परीक्षेत असतात हे लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण पाहूयात संख्यांचा मनोरा. संख्यांचा मनोऱ्याचा जर विचार केला आपण तर समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. तर हे 16 अंक आणि आता यांचा मनोरा कसा असणार आहे? तर अशाच पद्धतीनं संख्यांची मांडणी असते. उदाहरणार्थ 4, 7, 17, 16. 4, 7, 17, 16. तशाच पद्धतीने या ठिकाणी 6, 10, 20, 21 असेल. तर पुढे आपल्याला विचारलेलं आहे 16, 17, 12, 8. तर त्यासाठी पुढे काय असेल? आता हे जर आपण पाहिलं इथं 4, 7, 17, 16. तर 4 कडून 7 कडे, 7 कडून 17 कडे आणि 17 कडून 20 कडे असा हा एक संख्येचा पॅटर्न आहे. तसाच त्याच्यासाठी कोणता दिला आहे? 6, 10, 20, 21. म्हणजे 6 कडून 10 कडे, 10 कडून 20 कडे आणि 20 कडून 21 कडे. म्हणजे इकडं जसं आहे तसंच सेम चित्र तुम्हाला या दिशेला दिसतं. तसंच आता पुढचं जर पॅटर्न पाहिला आपण 16, 17, 12, 8. तर कसं आहे? तर ह्या 16 पासून सुरुवात होते. पुन्हा 12, 16, 12, 17. पुढे आहे 12 आणि त्याच्या पुढे आहे 8. हा पॅटर्न आहे. अगदी तसाच पॅटर्न जर या ठिकाणी अभ्यासाचा घेतला आपण तर 20, 21 कडून 20 कडे, 20 कडून 14 कडे आणि 14 कडून 9 कडे. म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर असेल 21, 20, 14, 9. 21, 20, 14, 9 या पद्धतीने. एकवीस, 20, 14, 9. पहा, लक्षात येतं का सर्वांना? तर या पॅटर्ननुसार आपणास हे प्रश्न सोडवायची असतात आणि मग अंकावर पण आपल्याला तीन प्रश्न परीक्षेत विचारली जातात. तर आत्तापर्यंत आपण मॅरेथॉनमध्ये कोणते घटक संपवलेत त्याची यादी तुमच्याकडे असावी म्हणून. पहिला आहे संख्या. म्हणजे संख्यावरचे सर्व प्रश्न हे 12 गुणांसाठी आपण विचारतो. दुसरा आहे अक्षर मालिका.
हे पण आपण 12 गुणासाठी परीक्षेत विचारतात. त्यानंतर सांकेतिक भाषा हा एक घटक आपला पूर्ण झालेला आहे. हा पण एकूण 12 गुणांसाठी आपण परीक्षेत दिला जातो. त्यानंतर तर्क व अनुमान हा 11 गुणासाठी घटक आहे. पुढे मनोरे हा 6 गुणांसाठी घटक आहे. म्हणजे 3 दिवसाचा जर विचार केला तर आपण हे महत्त्वाचे टॉपिक आधी संपवून टाकलेत जे जास्तीच्या मार्काची विचारली जातात. तर हे 5 टॉपिक आपले ह्या 3 दिवसामध्ये झालेत. आणि गुणांचा जर विचार केला आपण तर जवळपास 53 ते 55 गुण अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. आता आपले जे पुढचे गुण राहिलेत एकूण 90 गुण आहेत. तर आणखी आपल्याकडे 2 दिवस वेळ आहे. 2 दिवस म्हणजे चौथा दिवस बुद्धिमत्तेसाठीच असणार आहे आपला आणि 5वा दिवस पण बुद्धिमत्तेसाठी असेल. आणि या 2 दिवसामध्ये आणखी आपल्याला 35 गुण कव्हर करायचे. म्हणजे एकूण 90 मार्काची आपली संपूर्ण तयारी होणार आहे. तर आता सर्वांनी आपला रेज हँड खाली घ्यायचा आहे. तर एकूण 3 दिवस झाला आपण बुद्धिमत्ता घेतोय. दिवस 1, 2, 3. आणखी पुढचे 2 दिवस आपली बुद्धिमत्ता चालेल. त्यानंतर मग 2 दिवस गणित असेल आणि शेवटचे 3 दिवस तुम्हाला इतिहास, विज्ञान, भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम असणार आहे. तुम्हाला जो मॅरेथॉनचा सराव पेपर आपण देणार आहोत, अभिरूप परीक्षा, मॅटचे 90 प्रश्न आणि शॅटचे 90 प्रश्न, हा पेपर तुम्हाला बुधवारी सकाळी मिळेल. जो तुम्ही जर तुम्हाला झेरॉक्स काढायचा असेल तर तुम्ही बुधवारी काढू शकतात आणि गुरुवारी या पेपरचा तुम्हाला सराव करायचा आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण मॅरेथॉन पाहूनच जर सराव करायचा असेल तर मग शनिवारी किंवा शुक्रवारी एक एक पेपर तुम्ही सोडवू शकतात. ठीक आहे. तर बुधवारी सकाळी तुम्हाला पेपर मिळेल हे निश्चित. त्यानंतर तुम्ही झेरॉक्स काढून किंवा PDF ओपन करून पण ते प्रश्न सोडवू शकतात. आता या ठिकाणी खास तुमच्यासाठी आपण 5 मिनिटं वेळ देतोय तुम्हाला बोलण्यासाठी.